काल 10वीचा निकाल लागला. जे पास झाले त्या सर्वांचं अभिनंदन, आणि जे नापास झाले, ज्यांनी मायबापाला चंदन लावलं, त्या सगळ्याचं बी अभिनंदन. नापास झाले नो, अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही घाबरायचं नाही, कारण तुम्ही उद्याचं भविष्य आहे आपल्या देशाचं. अरे तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तुम्ही उद्याचे आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान आहेत. हो ना. सध्या जर देशात कोणाची गरज असेल तर 7वी नापास, 8वी नापास, 5वी नापास न शिकलेले अंगठा बहादर लोक जे आहेत तेच देश चालवतात. मग तुम्हाला देश चालवायचा आहे. तुम्ही नापास झाले म्हणजे तुम्ही काही नुसतं घर चालवायचं नाही, तुम्ही देश चालवायचा. बघा आता कसं आहे, सोपं सांगतो तुम्हाला. आता तुम्ही नापास झाली, 10वी नापास झाली, तुम्ही काय करणार? वाळू भरणार, वाळू माफिया होणार, मटका किंग होणार, पैसा गडगंज पैसा संपत्ती मिळणार, तेच पैसा घेऊन तुम्ही इलेक्शन लढणार, आमदार होणार, खासदार होणार, आणि डायरेक्ट काय होणार, मुख्यमंत्र्यापर्यंत तुम्ही जाणार. आणि मग मुख्यमंत्री झाले की हे जे पास झाले आहेत ना, पास झालेले, यांच्या जागा तुम्ही काढणार, यांच्या जागा तुम्ही भरणार, फ्रॉड करून काही काही लोकाला तर तुमच्या नातेवाईकाला भरणार. म्हणजे घाबरायचं नाही. तुमचं करिअर लय मोठं आहे भाऊ. नापास झालेले लोकही नाही, याने घाबरायचंच नाही आहे. तुम्ही उद्याचे आमदार, खासदार आहे. म्हणजे आजचे जे आहेत ना नापास झालेले जे मागं, ते सगळे आज आमदार, खासदार आहे. 90% लोक आहेत ते आडानसोट आहेत, त्यांना सह्यासुद्धा येत नाहीत, अजिबात नाही. काही काहीला तर सिग्नल कळत नाही, काही काहीला काहीच कळत नाही, तरी ते बघा. मग नापास आपण मागं घ्यायची नाही, माघार घ्यायची नाही. नापास झालेला लावून उद्याचे भविष्य आहेत तुम्ही. तुम्हाला स्वागत आहे तुमचं, शुभेच्छा तुम्हाला. जा, लागा तयारीला, जा ना धाडात, भरा वाळू, पळा.